टणटणाम. काय पोळ्यांचे कुटके, पोळ्यांचा चिवडा, पोळ्यांचा चुरमा बनवूया मग. चला, एक नंबर पोळ्यांचा चिवडा. टणटण. तुम्ही चपात्या फेकताय? नाही नाही नाही, बनवा असा छानपैकी चुरमा जो की तोंडाला सोडेल पाणीच पाणी. तुम्ही बघा. चला मग वेळ न घालवता करूया 10 मिनिटात बनणारा चुरमा चिवडा. तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये टाका. मस्तपैकी 2 कांदे घ्या. आपण हा मोठा कांदा असल्यामुळे एकच घेतला. साईजनुसार एकट्या व्यक्तीसाठी एक 3-4 चपात्या असल्या तरी त्याचं संपूर्ण होऊन जाते. मग घ्या तर फर्स्ट क्लास. याला कापा. कट 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 कट. कसा एकदम बारीक मिक्सरमध्ये टाकतो तसाच कांदा कट करून घ्या व्यवस्थितरित्या आणि 15 मिनटामध्ये बनवा मस्तपैकी. अरे ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. तर कसं होईल? अवघ्या 10 मिनटामध्ये बनणारा चुरमा चिवडा. अजून काय नावं आहेत कमेंटमध्ये सांगा. आणि चला मग फर्स्ट क्लास आपला आता कांदा होत राहिला आहे कट. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मागील व्हिडिओ सगळे बघा. मस्त मस्त व्हिडिओ बनवलेले आहेत आणि सबस्क्राईब करा बरं का तेवढं. असो. चला तर मग घेऊया मस्तपैकी बनवायला. आत्ता इकडे चांगला कट कांदा कापून झाला आहे आणि मग आपला चुरमा कसा बनवायचा आहे ते आपण बघूया. मित्रांनो खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत चिकनचे, मटनचे. व्हेजवाल्यांसाठी तर मेनू आहेत. काय सांगायचं. चला, हे मी चपात्या एकदम बारीक बारीक करतो आहे. असंच आपल्याला बारीक घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मिक्सर असेल तर डोक्याला ताण नाही. पण आपण साधारण लोक, कमी संसाधनात जास्त आनंद घेणारे. तर मग तुम्ही बघू शकता की मी असंच त्याला बारीक करत आहे चपात्यांना. शिळ्या चपात्या आहेत आपल्याकडे 6. आपण त्या 6 चपात्यांचा बारीक 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 भुगा करून चुरमा बनवणार आहे. चुरमा बनवायला 2 पद्धती आहे. एक तुम्ही गोड चुरमाही बनवू शकता गोड वापरून. तो तर बेस्ट लागतो. लहानपणी तुम्ही खाल्लंच असेल अशा चपाती. आपली आजी एखादी 2 चपाती उरली असली की असं बारीक करायची, त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि गूळ टाकायची आणि त्याचा मस्तपैकी असा लाडू गोळा बनवून द्यायची. काय टेस्ट लागायची, बहुत बढिया. जे ग्रामीण भागात असतील त्यांना सर्वांना माहिती आहे. तर मग बघा मस्तपैकी हा बारीक 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 भुगा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय काय साहित्य ॲड करायचं आहे ते बघूया. तर मग मित्रांनो अजून मागील सर्व व्हिडिओ बघा एक एक. त्याच्यामध्ये सांगतो साधी भेंडी, भेंडी मसाला, चिकनचे सुक्कं चिकन, रस्सा चिकन, अंडा करी, अंडा भुर्जी, अंडा करी, मिरचीवाली. असे कित्येक व्हिडिओ आहेत. गुलाबजामुन आणि सर्वांना आवडणारी मस्तपैकी अशी बासुंदी. तर मग ते पण व्हिडिओ बघायला विसरू नका. आत्ता घेऊया शेंगदाणे जे की करणार नाही आपले वांदे. चला मग घेतली मस्तपैकी कढई तर खडखड तापली आहे आणि त्या तापत्या कढईमध्ये टाका शेंगदाणे. शेंगदाणे भाजण्याच्या 2 पद्धती. असे भाजू शकता किंवा मग तुम्ही तेलातही भाजू शकता. पण आपण थोडेसे असे भाजणार, नंतर थोडेसे तेलातसुद्धा भाजणार. चला मस्तपैकी लाल कढई खालून झाली आहे आणि तुम्हाला दिसतंच आहे की छान पद्धतीने आपले शेंगदाणे भाजले जात आहे. मित्रांनो आपण मिरची कापण्याचं लक्षच नाही, त्यामुळे मिरची याच्यामध्ये येणार नाही. पण आपण मिरचीवाली ही काय म्हणता येईल याला, पोळ्यांचा चिवडा, पोळ्यांचा चुरमा बनवणार आहोत. मस्तपैकी तेलात आता टाकू एक एक पदार्थ. मित्रांनो शेंगदाणे टाकण्याची 2 पद्धती आहेत. एक, तुम्हाला जर कुरुम शेंगदाणे आवडत असतील तर तुम्हाला तेलामध्ये त्याला मस्तपैकी होऊ द्यायचे आहे. जर तुम्हाला तसे आवडत नसतील तर मग तुम्ही कांदा झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकू शकता.
कांदा झाल्यानंतर टाकला तर ते वाकस होतात, त्यामुळे मला आवडतात कुरुम कुरुम, म्हणून मी कुरुम कुरुमसाठी असे शेंगदाणे भाजत असतो. तर मग इकडे आपण मिरच्या पण घेतल्या आहे, मिरच्या कापण्याचं लक्षच नाही. असो, आपण ह्यामध्ये मिरच्यासुद्धा ॲड करणार आहोत. तर मग चला घेऊया मिरच्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कांदा टाकायचा नाही म्हणजे नाही. कारण जर तुम्ही मधातच कांदा टाकला तर तो वांदा करतो म्हणजे करतोच, म्हणजे आपल्या मिरच्या शिजत नाही, मग पोट दुखणार म्हणजे दुखणारच, मग काय दुसरा पर्यायच नाही. तर आता तुम्ही बघू शकता की आपल्या बियावाल्या मिरच्या आहेत आणि तिखट आहेत, तर अत्यंत तिखट आहेत आणि मला थोडी तिखट खायचंच आहे. मी मुद्दाम टाकले, शक्यतो त्या काढून घ्यावं लागतील खाताना, परंतु तुम्ही बघू शकता की मस्तपैकी एक नंबर आता होत आहे. मिरच्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. टोमॅटो असलं तर एक टोमॅटो तुम्ही टाकू शकता, कारण टोमॅटो मस्तपैकी त्याच्या चुरम्याला पाणी सोडते आणि थोडासा जो चुरमा आहे कडकवाला तर तो नरम होण्यास मदत होते. ओता कांदा, मस्तपैकी कांदा ओतला आहे आणि एक कांदा सफिशियंट आहे. आणि हे मिश्रण कांदा होऊ द्या मित्रांनो. बऱ्याच वेळेस काय होते की कांदा होऊ न दिल्यामुळे प्रत्येक रेसिपी फेल जाते. कोरड्या भाज्यांवाली तर फेलच जाते, कारण कोरड्या भाज्यांमध्ये कांदा असो. पोह्यांचे उदाहरण घेऊ, पोह्यांमध्ये बरेच कांदा कच्चा राहतो, कच्चा लागतो. आपण कुणाला पाहुणे बघायला जायचं असलं तरी त्या ठिकाणी सुद्धा अशाच होतात आणि आपण बघतो की त्याच्यामध्ये कांदा शिजलेला नाही, कुठं पोहा आहे तर पोहा शिजलेला नाही. असो, तो काही आपला मुद्दा नाही, परंतु इकडे बघू शकता की आपलं मटेरियल चांगल्या पद्धतीने घालतं. त्याच्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी टाकली आणि छान पद्धतीने जिरा आणि मोहरी आपण कांद्यावरती ठेवलेली होती, ती अशी वरून काही टाकली नाही. असो, मस्तपैकी हे मटेरियल झालं आहे. आता घेऊ आपला मस्तपैकी चुरमा. थोडं तेल कमी वाटलं, थोडं तेल ॲड केलं, एक नंबर होणार आहे रेसिपी. तर मग पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला काही विसरू नका आणि मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या, एक नंबर रेसिपी आहे. त्याच्यात महत्त्वाची शेडफुल भाजी पण आहे. तर मग छान मस्तपैकी आपला कांदा मला असं वाटतं की झाला आणि मग ह्या तो झालेला चुरमा थोडीशी हळद टाका वरण. आणि ती हळद वरण का टाकतो की आपण जर डायरेक्ट याच्यात टाकली तर तो घोळून जाते, पण खाली चिकटते, त्यामुळे आपण टाकत नाही. आता बऱ्याचदा मीठ पण त्याच्यावरती टाकलं पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये मीठ मिक्स होते म्हणून आपण जनरली टाकत असतो, परंतु तुम्ही तसं टाकणं ते पण चांगलं आहे, असं टाकणं ते पण चांगलं आहे. आता छान पद्धतीने घ्या चुरमा टाकताना थोडा टाका. इच्छा झाली होती सोडायची, कारण सगळा तो मिक्स झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता की याला आपला चुरमा, हळद पण आपण वरण टाकली आहे आणि मस्तपैकी याला चमच्याने थोडी फ्लेम कमी करायची आणि व्यवस्थित थोडं हलवत राहायचं. त्याच्यामुळे ते सगळं मिक्स होईल, मिरची वगैरे सगळ्या गोष्टी एकामेकाला लागून जातील आणि छान पद्धतीने आपला हा चुरमा होऊन जाईल. फ्लेम कधी तुम्ही कमी करून इक्वल ठेवून त्याला वरनं झाकण ठेवून पण तो तसा होऊ देऊ शकता, म्हणजे तो तसा नरम होईल. तर आपण थोडा कडक न व्हावा ह्यासाठी आपण थोडंसं त्याच्यावरती पाणी शिपडणार आहोत. बरेच लोक पोह्यांमध्ये पण वरनं थोडंफार साखर टाकतात आणि ह्याच्यात पण साखर टाकत असतात, परंतु मला काही तसं आवडत नाही, त्यामुळे मी तो साखर काही टाकत नाही. ज्याला जसं आवडेल तसं तो करू शकतो. आता बघू शकता तुम्ही की थोडंसं पाणी ओतलं आहे, कारण पाणी यासाठी ओतलं आहे की ते थोडंफार नरम झालं पाहिजे सगळे जे चपात्या आहेत, कारण शिळ्या चपात्या असतात त्या कडक राहतात. असो, कडक पण चिवडा बनवू शकतो आपण, ह्याच्यापेक्षा थोडं बारीक घ्यावं लागते मटेरियल आणि तो कडक चिवडा बनतो, पण आपल्याला थोडा नरमच बनवायचा आहे म्हणून आपण ही पद्धत घेतली. तर ठेवू 2-3 मिनटं त्याच्यावरती झाकण आणि बघू जरा.
आणि असं पद्धतीने मस्तपैकी घेतला आहे काढून. आता टाकू आपल्या ताटामध्ये आणि मस्तपैकी लिंबू पिळून हाणू मित्रांनो. तर मग मित्रांनो, कधी हाणताय तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर, कमेंट नक्की करा तुम्हाला कसा वाटला. आणि बघा, बनवा, हेच सांगणं आहे माझं तुम्हाला. पुन्हा एकदा जे एक जवळचा व्ह्यू घेऊ. आणि वाफ एक नंबर येत आहे आणि तोंडाला माझ्या पाणी सुटलं आहे. तुमच्याही सुटलंच असेल, खावंही असाल तर. हा हा, असं वाटतं कधी खातो आणि कधी नाही असं झालं आहे. हा बढिया, एकदम एक नंबर. सगळा संपवणार आहे आणि कोणालाच देणार नाही. त्यामुळे मित्रांनो, घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.